गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मला हा शेवटचा लेक्चर घेताना फार आनंद होत आहे. आपला पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनचा सिलेबस या एक्झाम्पलच्या सोबत संपत आहे. मित्र हो, लेक्चर नंबर 80 आपला सुरू आहे आणि शेवटचा एक्झाम्पल 16 ऑन पेज नंबर 650. The diameter of a semicircular plate of radius A is kept at 0 degree Celsius and the temperature at the semicircular boundary is T raised to 0 degree Celsius. म्हणजे T 0 degree Celsius. Find the steady state temperature in the plate. Solution. हे आपण सेमी सर्क्युलर प्लेट काढलेली आहे. हा याचा ओरिजिन आहे 0 डिग्री सेल्सिअस 0 डिग्री सेल्सिअस आणि बाउंड्री म्हणजे सेमी सर्क्युलर बाउंड्री इज T डिग्री सेल्सिअस T डिग्री सेल्सिअस. लेट द सेंटर O ऑफ द सेमी सर्क्युलर प्लेट बी द पोल and the boundary diameter be as the initial line. Let U of r comma theta be the steady state temperature at any point P of r comma theta and U satisfies the equation r square delta 2U upon delta r square plus r delta U upon delta r plus delta 2U upon delta theta square which is equal to 0. जे की एक्झाम्पल नंबर 15 चा आपला एक हा पोलर कोऑर्डिनेटचा इक्वेशन आहे. द बाउंड्री कंडिशन्स आर. पहिली कंडिशन, जर थीटा इज इक्वल टू 0 असेल तर u ऑफ r कॉमा 0 विच इज इक्वल टू 0 आणि तुमचा जो r आहे तो 0 इज लेस दॅन r इज लेस दॅन a. जर थीटा इज इक्वल टू पाय असेल तर u इज इक्वल टू r कॉमा पाय विच इज इक्वल टू 0. 0 इज लेस दॅन इक्वल टू r इज लेस दॅन इक्वल टू a. आणि तिसरी कंडिशन a r इज इक्वल टू a म्हणजे रेडियस इज इक्वल टू a आणि थीटा थीटा म्हणजे r इज इक्वल टू a. u ऑफ a कॉमा थीटा विच इज इक्वल टू t. From conditions second and third, we get u goes to 0 as r tends to 0. U tends to 0 as r tends to 0. Hence, the appropriate solution of given equation is u is equal to c1 r raised to p plus c1 r raised to p plus c2 r raised to minus p. इथं r raised to पाहिजे. u is equal to in bracket c1 r raised to p plus c2 r raised to minus p into c3 cos p theta plus c4 sin p theta. Putting u of r comma 0 which is equal to 0 म्हणजे theta is equal to 0, u is equal to 0. At that time our equation 2 becomes 0 is equal to c1 r raised to p plus c2 r raised to minus p into कशाची थीटाची किंमत 0 म्हणजे cos 0 is 1 म्हणून c3 sin 0 तर 0 येईल and this implies c3 is equal to 0. Then 2 becomes u is equal to in bracket c1 r raised to p plus c2 r raised to minus p. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये c4 sin p theta. याला इक्वेशन नंबर 3 म्हणू. आता पुटिंग u is equal to r कॉमा पाय म्हणजे थीटाची किंमत जर पाय ठेवली तर u is equal to 0 आणि म्हणून hence 0 is equal to c1 r raised to p plus c2 r raised to minus p into c4 sin
थिटाची किंमत पाय ठेवली म्हणून साइन पी पाय. दिस इम्प्लाइज साइन पी पाय इज इक्वल टू 0 विच इज इक्वल टू साइन एन पाय. दिस इम्प्लाइज पी पाय विच इज इक्वल टू एन पाय अँड दिस इम्प्लाइज पाय पाय विल बी कॅन्सल. पी इज इक्वल टू एन. आता पी ची किंमत एन ठेवायची आपल्याला इक्वेशन नंबर 3 मध्ये. देन 3 बिकम्स u इज इक्वल टू C1 r रेस टू n प्लस C2 r रेस टू मायनस n एका ब्रॅकेट मध्ये C4 साइन n थीटा. याला इक्वेशन नंबर 4 म्हणा. बिकॉज u इज इक्वल टू 0 व्हेन r इज इक्वल टू 0. जर u इज इक्वल टू 0 ठेवलं, r 0 ठेवलं तर इथे काय होईल की दिस इम्प्लाइज C2 इज इक्वल टू 0, कारण की तिथं 1 अपॉन r रेस टू n लिहिता येते. r रेस टू मायनस n ला 1 अपॉन r रेस टू n लिहिता येते आणि r ची किंमत 0 ठेवली तर 1 अपॉन 0 रेस टू n म्हणजे 1 अपॉन 0. तर ही जी व्हॅल्यू आहे ती काय होऊन राहिली, इन्फिनिटी मध्ये कन्वर्ट होऊन राहिली आहे की नाही. तर आपल्याला C2 इज इक्वल टू 0 घेता येईल. C2 जर इज इक्वल टू 0 घेतलं देन इक्वेशन 4 बिकम्स व्हॉट बिकम्स 4 बिकम्स u इज इक्वल टू C1. हे इथं जर C2 0 घेतला तर C1 C4 r रेस टू n साइन n थीटा आणि दोन C1 C4 कॉन्स्टंट साठी एक सिंगल कॉन्स्टंट घेऊ विच इज इक्वल टू Bn r रेस टू n साइन n थीटा कॉमा Bn इज इक्वल टू C1 C4. अशा पद्धतीने आपण u इज इक्वल टू ही व्हॅल्यू आणली. परंतु द मोस्ट जनरल सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन 1 म्हणजे जो आपण लाप्लास इक्वेशन पोलार कोऑर्डिनेट मधला घेतलेला आहे तो द मोस्ट जनरल सोल्युशन ऑफ 1 इज u ऑफ r कॉमा थीटा विच इज इक्वल टू समेशन r इज इक्वल टू 1 टू n bn इंटू r रेस टू n साइन n थीटा. याला इक्वेशन नंबर 5. आता शेवटची कंडिशन पुटिंग r इज इक्वल टू a म्हणजे रेडियस इज इक्वल टू a अँड u इज इक्वल टू t इन 5 कॉमा वी गेट u ची किंमत t ठेवली विच इज इक्वल टू समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी bn r ची किंमत a रेस टू n साइन n थीटा. परंतु फोरियर सिरीजच्या फॉर्म्युल्याप्रमाणे हेन्स बाय फोरियर हाफ रेंज सिरीज कॉमा वी हॅव हे जे इथं bn पाहिजे होतं आपल्याला तिथं bn इंटू a रेस टू n आहे. तर याची व्हॅल्यू काय होईल आता a रेस टू n इंटू bn विच इज इक्वल टू 2 अपॉन पाय इंटेग्रल 0 टू पाय. 0 टू पाय जे रेंज आहे आपली ते 2 अपॉन पाय 0 इंटेग्रल 0 टू पाय u ची किंमत t आणि साइन n थीटा dt. सो विच इज इक्वल टू 2t टेकन आउट आउटसाइड द इंटेग्रल 2t अपॉन पाय आणि याचं इंटेग्रेशन येईल साइन n थीटाचं ब्रॅकेट मध्ये मायनस कॉस n थीटा अपॉन n लिमिट्स फ्रॉम 0 टू पाय. सो विच इज इक्वल टू 2t अपॉन पाय इन ब्रॅकेट अप्पर लिमिट ठेवलं तर मायनस कॉस n थीटा, लोअर लिमिट ठेवलं मायनस ऑफ मायनस प्लस कॉस 0 इज 1 मायनस कॉस n थीटा प्लस 1 अपॉन n. दिस इम्प्लाइज bn इज इक्वल टू 2t अपॉन पाय a रेस टू n n इंटू n इन ब्रॅकेट 1 मायनस ब्रॅकेट मध्ये मायनस 1 रेस टू n कारण कॉस n पायची किंमत मायनस 1 रेस टू n आहे. मित्र हो जर n ची किंमत इव्हन असेल तर मायनस 1 चा वर्ग 1 येईल आणि हे 0 होऊन जाईल. 4 असेल तरी 1 येईल आणि 0 होऊन जाईल. म्हणजे जेव्हा n इव्हन असेल त्यावेळेस bn ची व्हॅल्यू 0 मल्टिप्लाय एनिथिंग म्हणजे 0. आणि जर तुमचा n ऑड असेल 1 असेल तर मायनस मायनस प्लस 1 म्हणजे 1 प्लस 1 2 येऊन जाईल आणि इथं 4t अपॉन n पाय a रेस टू n. ऑडच्या वेळेस इथं 3 जरी ठेवलं तरी 2च येईल म्हणजे 1 मायनस मायनस प्लस 1च येईल. त्याच्यामुळे ऑडच्या वेळेस तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल. हेन्स इक्वेशन 5 becomes u of r comma theta which is equal to summation n is equal to 1 to infinity. मित्र हो इथे जो इक्वेशन 5 आहे त्या ठिकाणी
n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी. इथं जो आहे तो n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी पाहिजे. कुठे? इथे. u of r comma theta which is equal to summation n is equal to 1 to infinity bn r raised to n sin. मित्र हो, तर u of r comma theta which is equal to summation n is equal to 1 to infinity 4t upon n pi a raised to n into r raised to n, हा r raised to n sin n theta. आता which is equal to 4t upon pi summation n is equal to 1 to infinity r raised to n sin n theta upon n a raised to n. मित्रहो, तुम्हाला माहित आहे जर n इवन असेल तर 0 होईल. मग आपण काय करू? समेशन जे n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी घेतलं त्याच्या ऑड टर्म्स काय येतील ते बघून घेऊ. 4t अपॉन पाय विच इज इक्वल टू 4t अपॉन पाय इन ब्रॅकेट r अपॉन a, त्याला पॉवर 1 लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालतं. अपॉन या n ची किंमत 1 r अपॉन a अपॉन 1 साइन थीटा प्लस 2 च्या वेळेस तर 0 येऊन जाईल. मग 3 च्या वेळेस r अपॉन a क्यूब अपॉन 3 साइन 3 थीटा प्लस r अपॉन a ला घात 5 अपॉन 5 साइन 5 थीटा प्लस डॉट डॉट डॉट. मित्रहो, अशा पद्धतीनं आपला सिलेबस इथे संपत आहे आणि तुम्हाला मी वेल इन ॲडव्हान्स मध्ये बेस्ट ऑफ लक देतो. अभ्यास करा. काही अडचण असेल तर तुम्ही केव्हाही मला विचारू शकता. आज हा पेपर इथे कंप्लीट झालेला आहे. धन्यवाद.